काय शिकलो असतो आम्ही भीमा, काय शिकलो असतो भीमा आम्ही तुम्ही जर शिकला नसता तर. पाय लागले नसते आम्हा तुम्ही थकला नसता तर. मातीखाली खोल बियाणं अडलं असतं तर नसतं झालं मोल बियाणं अडलं असतं तर. मौसम तुमच्या पेरणीचा हुकला असता तर पाय लाभले नसते आम्हा तुम्ही थकला असता तर. पाषाणात जरी आंधळे अडथळे असते तर वाट पावनी तोंडा पाणी सुटले असते रे. अज्ञानाचा डोंगर भीमा फुटला नसता तर पाय लाभले नसते आम्हा तुम्ही थकला नसता तर. बाबासाहेब जर तुम्ही थकला नसतात तर, तुम्ही शिकला नसतात तर. बाबासाहेब तुम्ही थकला नसतात तर, बाबासाहेब तुम्ही शिकला नसतात तर, तुम्ही शिकला नसता तर पाय लाभले नसते आम्हा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रबोधनकार आयुष्यमान माने प्राध्यापक शूटिंग आहे का? हो हाती काढायचं सगळं झाली समजा. इकडे या सर. जयंती उत्सव समितीचे कोषाध्यक्ष, त्यांच्या समोर विचार मंचावरती प्रबोधनकार आयुष्यमान माननीय प्राध्यापक यशवंत गोसावी सर तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी सानप यांच्या उपस्थितीत आजचा हा भीमज्योती गौरव सोहळा. विनम्र अभिवादन करून माझे 2 शब्द सुरू करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किती बोलावं आणि किती लिहावं, कितीही बोललं तरी कमी आहे आणि कितीही लिहिलं तरी ते कमी आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मी फक्त एवढंच बोलू शकतो गोसावी सर, आता तुमच्या इतकं आम्ही हे नाही करत, पण माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला म्हणजे किती त्यांचे आभार आणि किती धन्यवाद मानावेत, ते शब्दसुद्धा आमच्या कोणाच्या डिक्शनरीत नाहीत. इतकं मोठं काम करणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त आज मला माझ्या मित्रपरिवाराने अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि यानंतर गोसावी सरांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथं सगळे व्याख्यानासाठी थांबलोत. त्यांच्या व्याख्यानासाठी मी माझी रजा घेतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही या मातीमधल्या माणसाला त्या युगनायकानं सांगितलं की मी कालही आजही उद्याही आणि पहिल्यांदा भारतीय आहे असं म्हणत त्या युग पुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं. ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या गेवराईच्या मातीतल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमज्योती महोत्सवाच्या निमित्तानं विचारपीठावर स्थानापन्न असणारे आजच्या प्रबोधनपर व्याख्यानाच्या पर्वाचे अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रामध्ये गेवराई शहरामध्ये ज्यांचं सुंदर असं नाव आहे ते सन्माननीय बाळासाहेबजी सानप, गेवराई नगरपालिकेचे सदस्य सन्माननीय सोपानरावजी मडके सर, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज या गेवराईच्या मातीमध्ये येण्याचा योग आला, ते आमचे मार्गदर्शक स्नेही सन्माननीय किशोरजी कांडेकर साहेब, आणि त्याचसोबत या व्याख्यानमाला किंवा प्रबोधन पर्वाच्या समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि समोर जमलेल्या माझ्या भगिनींनो. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका लग्नाला गेलो होतो. आता लग्नांची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. सारा 12, 12:30, 1चा मुहूर्त दिलेला असतो पत्रिकेमध्ये, पण लग्न काय 12, 12:30ला मुहूर्तावर कधी लागत नाही. मुहूर्तावर लागूही नाही, मुहूर्तावर आमचा विश्वास नाही, हा भाग वेगळा आहे. पण ते पत्रिकेवर दिलेल्या वेळेवर लग्न काही कधी लागत नाही. आणि जवळचं लग्न आहे आणि ताईच्या जवळच्या लग्नाला गेलो. 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले. नवरदेव नाचतोय, नवरदेवाचे मित्र नाचतायत. 2 तास त्या मंडपात बसलो, कंटाळलो, मला राहवलं नाही. मी बाहेर आलो. त्या नवरदेवाला विचारलं की बाबा 12:30ची वेळ दिली होती, आता 2 वाजत आले, आता हा डीजे किती वेळ वाजवायचा? तो म्हटला सर तुम्ही डीजेचं काय घेऊन बसलाय? एकदा का आपल्या पोरांना दारू चढली का आपली पोरं म्हटला जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतात.
मी म्हटलं आता आलोय म्हटल्यावर पर्याय नाही, जवळचं लग्न आहे, थांबायला लागतं. 2 वाजले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले, 3:15 वाजले आणि 3:15 वाजता नवरदेव नवरी सभा मंडपात आले, स्टेजवर चढले, लग्नाच्या विधीला सुरुवात होणार. तसं गावच्या सरपंचानं माईक हातात घेतला आणि सरपंचानं बोलायला सुरुवात केली की हे बघा, पुढच्या काही वेळामध्ये हे दोघंही नवदाम्पत्य नवीन आयुष्याला सुरुवात करतायत, नवीन वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतायत आणि यांना शुभाशीर्वाद देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय. या लग्नाबद्दल जर कोणाला काही अडचण असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाची काही समस्या असेल तर त्याने आत्ताच पुढे येऊन सांगा, नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. सरपंचांना एवढं बोलायचा अवकाश. तसं पाठीमागच्या रांगेमध्ये एक तरुण मुलगी बसली होती, तिच्या हातामध्ये 1.5-2 महिन्याचं लेकरू होतं. ती उठून उभी राहिली आणि सरळ स्टेजकडे चालत यायला लागली. आता तरुण पोरगी, त्या 1.5-2 महिन्याचं लेकरू आणि हे दृश्य त्या नवऱ्या मुलीनं बघितलं. तिला वाटलं नवरदेवाचं जुनं काहीतरी झिंगाट आहे. तिनं मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही. तिनं फाडकन नवरदेवाच्या थोबाडीत मारली. त्या बिचाऱ्याला काय झालंय तेच कळेना. तोपर्यंत हातामध्ये तानं लेकरू घेतलेली ती तरुण पोरगी चालत पुढे यायला लागली. नवरीच्या बापानं आता काठी हातामध्ये उचलली, नवरीच्या आई तुळशीला पाणी घालत होती, तांब्या तिथंच फेकला, शिवाय द्यायला सुरुवात केली. 5च मिनिटामध्ये लग्नाच्या मंडपातलं सगळं वातावरण बदलून गेलं आणि तोपर्यंत हातामध्ये तानं लेकरू घेतलेली ती तरुण पोरगी स्टेज पर्यंत येऊन पोहोचली आणि सरपंचानं घाबरत घाबरत विचारलं, ताई, या लग्नाबद्दल तुझा प्रॉब्लेम काय आहे, तुझी अडचण काय आहे, तुझी समस्या काय आहे? तिनं सांगितलं, प्रॉब्लेम, अडचण, समस्या असं काहीच नाही. म्हटला काहीच नाही. म्हटले मग तू पुढं कशाला आली? ती म्हटली, तुम्ही काय बोलत होते ते पाठीमागं ऐकायला येत नव्हतं म्हणून पुढं आली. म्हटला समाजातली परिस्थिती आज अशी आहे की 5 मिनिटाकरता सुद्धा एकमेकावर विश्वास नाही, ही समाजातली परिस्थिती आहे. पण छातीवर हात ठेवून सांगतो, मागच्या शेकडो वर्षापासून आमचा विश्वास जर कोणावर असेल तर आमचा विश्वास हा महात्मा फुलेंच्या विचारावर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आहे, शिवछत्रपतींच्या विचारावर आहे. कारण आजच्या भारताची जी जडणघडण आहे ही या युगपुरुषांच्या विचारावर आहे. हे सांगायला मला कुठंच संकोच वाटणार नाही. कारण इथं बसलेली जी डोकी आहेत ती तयार झालेली डोकी आहेत आणि जी आजूबाजूने ऐकतायत ना, काहीतरी वेगळं चाललंय, ऐकलं पाहिजे म्हणून बरीच मंडळी आजूबाजूला आहे. पण महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती काय आहे? का महात्मा फुले सांगायचे? का बाबासाहेबांची जयंती करायची? का शाहू महाराजांचा विचार मांडायचा? तुम्ही व्हॉट्सअप वापरता, फेसबुक वापरता, इंस्टाग्राम वापरता, युट्यूबवर व्हिडिओ बघता, टीव्हीवरचे न्यूज बघता. काय झालं मागच्या 5-6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 2 घटना घडल्यात. जाणकार पालक असाल, पुरोगामी चळवळीमध्ये असाल तर लक्षात ठेवा आज परिस्थिती काय आहे. मी खराब प्रकरणावर तुमच्याशी बोलणार नाही कारण ते बोलायच्या लायकीचं उरलेलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काय झालं होतं? ऑगस्ट महिन्यामध्ये 2 घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात. पहिली घटना महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी तालुक्यामध्ये घडली. इगतपुरी तालुक्यामध्ये 10वी पर्यंत शाळा आहे आणि 10वीच्या शाळेमध्ये 9वीचा वर्ग आहे. 9वीच्या वर्गामध्ये 39 विद्यार्थी आहेत आणि हे 39 विद्यार्थी रोज शाळेमध्ये बॅग आणतायत आणि त्या 9वीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या वर्गामध्ये 39 मुलं आहेत, मुलं रोज बॅग आणतात ना, आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये काय आहे हे आपण एकदा बघितलं पाहिजे. वर्ग शिक्षकानं सगळ्या मुलांच्या बॅगा काढून घेतल्या, बॅगा चेक करायला सुरुवात केली आहे आणि बॅगा चेक केल्यानंतर महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेला धक्का बसला. कुणा मुलाच्या बॅगेमध्ये चाकू आहे, कुणाच्या बॅगेमध्ये गुटखा आहे, कुणाच्या बॅगेमध्ये सिगरेट आहे, काही मुलांच्या बॅगेमध्ये अशा वस्तू सापडल्या की मी ज्या स्टेजवरून सांगू शकत नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला धक्का बसला. दस्तर खुद्द राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना शाळेला भेट द्यावी लागली, ही परिस्थिती आहे. आणि त्याच आठवड्यामध्ये दुसरी घटना महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये बिरदेव नावाचं एक पोरग बापासोबत मेंढ्या चारायचं काम करतंय. धनगर समाजामधलं अडाणी बापाचं पोरग आहे आणि बापासोबत मेंढ्या चारतंय आणि मेंढ्या चारता चारता त्याच्या एका मित्राचा त्याला फोन आलाय की बिरदेव, आपण दोघांनी UPSC ची परीक्षा सोबत दिली होती पण 3 मार्कानं मी परीक्षा नापास झालोय, पण तू मात्र 18व्या रँकनं UPSC ची परीक्षा पास झालाय. आणि त्या पोरानं समोर मेंढ्या चारणाऱ्या आपल्या अडाणी बापाला सांगितलं की अण्णा, मी UPSC ची परीक्षा पास झालोय. त्या बापाला UPSC म्हणजे काय कळेना. बापानं विचारलं, लेकरा UPSC म्हणजे काय? पोरग सांगतोय, अण्णा, मी कलेक्टर झालो. आणि अडाणी बापाच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू ओघळायला लागले. बापाने आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, पोराच्या डोक्यात घातला. बापानं पोराचा केलेला आयुष्यातला पहिला आणि कदाचित सर्वात मोठा सन्मान होता. माझा प्रश्न आजच्या निमित्ताने इथं जमलेल्या नागरिकांना आहे, आमची मुलं कोणत्या वर्गात आहेत चिंतन करावं लागेल ना. आमची मुलं कोणत्या बाजूला आहेत विचार करावा लागेल.
आणि हा विचार करायचा असेल तर महात्मा फुलेंच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे. हा विचार करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे. हा विचार करायचा असेल तर शिवाजी महाराज, शाहू महाराज, भगवान बाबा, तुकडोजी बाबा यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे. मग ते विचार पेरायचे असतील तर ते पेरायचं काम आईचं आहे, ते पेरायचं काम बापाचं आहे. का सांगायचे बाबासाहेब? काय दिलं होतं बाबासाहेबांनी? काय दिलं होतं महात्मा फुलेंनी? काय विचार होता या युगपुरुषांचा? अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे. या कोलंबिया विद्यापीठाला मागच्या काही वर्षापूर्वी 300 वर्ष पूर्ण झाली आणि विद्यापीठानं ठरवलं आपल्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत ना, आणि 300 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले आणि आपल्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले. मग शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांपैकी आपण 100 बुद्धिमान लोकांची यादी करायची. या लाखो विद्यार्थ्यांमध्ये कोणी अमेरिकेचा राष्ट्रपती आहे, कोणी इंग्लंडचा पंतप्रधान आहे, कोणी ऑस्ट्रेलियामधला परराष्ट्र मंत्री आहे. मोठं विद्यापीठ आहे, लाखो विद्यार्थी शिकतायत. आणि कुलगुरूंनी आपल्या स्टाफला बोलवलं, त्याला सांगितलं आपल्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले, आपण 100 बुद्धिमान लोकांची यादी करायची. अधिकारी म्हटले ठीक आहे साहेब. काम चालू झालं. 1.5 महिना काम चालू आहे. 1.5 महिन्यामध्ये सगळी यादी चालली गेली, सगळी नावं चालली गेली आणि 100 बुद्धिमान लोकांची यादी कुलगुरूंसमोर ठेवली. कुलगुरूंनी यादी वाचली आणि कुलगुरू म्हटले 100 नको, 10च लोकांची यादी करा. माणसं म्हटली साहेब ते शक्य नाही. का? कारण यामधला कोणी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रपती आहे, कोणी परराष्ट्र मंत्री आहे, कोणी मोठा कलाकार आहे, कोणी इंग्लंडचा पंतप्रधान आहे, कोणी अमेरिकेतला मोठा अधिकारी आहे, कोणी गव्हर्नर आहे. अजिबात शक्य होणार नाही साहेब. साहेब म्हटले अजिबात नाही, काम करावंच लागेल. आणि पुन्हा एकदा काम चालू झालं. बॉस इज ऑलवेज राईट. अनेक दिवस काम चालू आहे. अनेक चाचण्या लावून बघितल्या आणि सगळ्या चाचण्या लावल्यानंतर 10 बुद्धिमान लोकांची यादी काढली. कुलगुरूंसमोर यादी ठेवली. कुलगुरूंनी यादी वाचली आणि कुलगुरू म्हटले 10 नको, आता एकच नाव काढा. माणसं म्हटले अजिबात शक्य नाही साहेब, अजिबात शक्य नाही. का? तर या 10 लोकांमध्ये कोणाला मॅगसेस पुरस्कार आहे, कोणाला ऑस्कर आहे, कोणाला नोबेल पुरस्कार आहे. जागतिक कीर्तीची 10 लोक आहेत आणि या लाखो लोकांमधली 100 काढली, 100तली 10 काढली, 10तलं एक नाव काढणं अशक्य आहे. साहेब म्हटले करावंच लागेल. आता बॉस इज ऑलवेज राईट, काम करावंच लागलं. 6 महिने काम चालू आहे. कठोरातल्या कठोर चाचण्या लावल्या, कठोरातले कठोर निकष लावले आणि सगळे निकष लावल्यानंतर कुलगुरूंसमोर अधिकाऱ्यांनी एके दिवशी एक नाव ठेवलं. कुलगुरूंनी नाव वाचलं. पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरूंनी जाहीर केलं की आमच्या कोलंबिया विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत आणि 300 वर्षामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले. पण शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधला सर्वात बुद्धिमान विद्यार्थी हा एकच होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर बराक ओबामा यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विद्यापीठाच्या गेटवर बसवला गेला आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य टाकलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक आहे. कोण सांगतंय? जागतिक महासत्ता अमेरिका मला सांगते की बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक आहे. भारतीयांना समजले का बाबासाहेब? आमच्या मातीतल्या माणसाला समजले का बाबासाहेब? काय दिलं होतं बाबासाहेबांनी? काय केलं बाबासाहेबांनी? सांगावं लागेल ना. पण तुम्ही इथं कोण बसलाय मला माहित नाही, पण आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा गीता असू शकतो. जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा गीता असू शकतो. जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा बायबल, तुमचा पवित्र ग्रंथ कुराण असू शकतो. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा बायबल असू शकतो. जर तुम्ही बौद्ध असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक असू शकतो. पण जर तुम्ही भारतीय असाल तर तुमचा सर्वोच्च ग्रंथ हा भारताचं संविधानच असला पाहिजे. कारण ते देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. का दिलं संविधान? बाबासाहेबांना संविधान का लिहावं लागलं? काय परिस्थिती होती त्याच्या आधी? मी खूप लांब जात नाही, मी तुम्हाला शिवाजी महाराजांपासून सांगतो. 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे कुण्या एका जातीचं नव्हतं, कुण्या एका धर्माचं नाही, हे राज्य सगळ्यांचं. म्हणजे कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातीची लोक आहेत, सगळ्या धर्माची लोक आहेत. आणि शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माचं राज्य उभं केलं. पण शिवाजी महाराजांनंतर या मातीमध्ये पेशवाई आली आणि असं सांगितलं गेलं की कलियुगामध्ये वर्ण संकर झाला आणि 2च वर्ण शिल्लक राहिले. पहिला वर्ण आहे उच्च वर्ण
वर्ण आणि दुसरा वर्ण आहे शूद्र. हे शूद्र म्हणजे कोण? तर तुम्ही आम्ही सगळे. मग आमच्या बापाजाद्यांची अवस्था काय होती? आमच्या बापाजाद्यांना भर उन्हामध्ये नांगराला जुंपलं जायचं, पाठीवर चापकाचे फटके दिले जायचे. एवढं करून सुद्धा पोटा पाण्याचं काय? एक वेळ जेवायला मिळालं तर मिळालं, ते सुद्धा नाही. या शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही, यांनी शाळेत जायचं नाही, यांनी रस्त्यानं चालताना कमरेला केरसुरी बांधायची, गळ्यात मडकं टांगायचं, त्या मडक्यात थुंकायचं, नवीन कपडा अंगावर घालायचा नाही, तो चिखलात बुडवायचा आणि मग आपल्या अंगावर घालायचा. म्हणजे ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगरानं माणुसकी पेरली, त्या पुण्यामध्ये जुलमाच्या नांगरानं माणूस आडवा केला जात होता. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला लाल महाल कधीच पडला होता आणि त्या जागेवर रगेल आणि रंगेली कथा प्रसिद्ध असणारा जगातला पहिला डान्स बार म्हणजे शनिवार वाडा उभा राहिला होता. आणि त्या पुण्यामध्ये एका युगपुरुषानं तुमच्या आमच्या करता काम करायला सुरुवात केली होती. त्या युगपुरुषाचं नाव होतं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. 11 एप्रिल 1827 महात्मा फुले पुण्याच्या मातीमध्ये जन्माला आले आणि पुण्याची सामाजिक परिस्थिती महात्मा फुलेंनी बघितली. आर्थिक विषमता, धार्मिक विषमता महात्मा फुलेंनी बघितली आणि महात्मा फुलेंनी काम करायला सुरुवात केली आहे. आणि दुपारची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. महात्मा फुले फुलेवाड्याच्या बाहेर उभे आहेत आणि फुलेवाड्याच्या समोरून एक माणूस चाललाय. महात्मा फुलेंनी बघितलं त्या माणसाच्या पायात चप्पल नाही, पाठीमागे याची बायको आहे, बायकोच्या पायात चप्पल नाही, दोघांच्या अंगावरचे कपडे फाटले आहेत, बायकोच्या अंगावरचं लुगडं कितीतरी ठिकाणी फाटलेलं आहे, बायकोच्या खांद्यावर पोरगा आहे, ते पोरगं निश्चित बेशुद्ध पडल्यासारखं दिसतंय. हा माणूसही रडतोय, बायकोही रडतोय, पोरगं बेशुद्ध पडल्यासारखं आहे. नेमकं झालंय काय? आणि ज्योतिबांनी आवाज दिला, अरे धोंडीबा कुठं चाललायस? माणूस जवळ आला. ज्योतिबांनी विचारलं, अरे कुठे निघालायस? आणि ज्योतिबांना शब्द ऐकला आणि माणूस रडायला लागला, सांगायला लागला, तात्या 4 दिवस झाले प्यायला पाणी नाही, अख्ख्या वस्तीमध्ये सगळीकडे पाणी पाच फिरलो पण पाणी मिळायला तयार नाही, तांब्यावर पाणी प्यायला मिळेना आणि पाणी करता करता पोरगं बेशुद्ध झालं पण पाणी प्यायला कोणी देत नाही. तात्या जो बाप आपल्या पोराला पाणी पाजू शकत नसेल त्याचा जगून काय फायदा आहे? सगळ्यांसकट आत्महत्या करायला निघालो. शब्द ऐकलेत आणि ज्योतिराव म्हणालेत, नाही रे, आत्महत्या करणं वाईट असतं, आत्महत्या नाही करायची. आणि ज्योतिबांनी त्याला जवळ बोलवलं, घरात आणलं, फुलेवाड्यामध्ये आणलं. सावित्रीबाईंना आवाज दिला, सावित्री अगं जरा पाणी घेऊन ये, खायला काहीतरी आण. पाणी आणलं, खायला मागवलं आणि त्याला विचारलं, धोंडीबा कुठे राहतोस रे? त्याला सांगितलं, पलीकडं महारवाड्यात. एक काम कर, आपल्या वस्तीत जायचं आणि सगळ्यांना सांगायचं की आजपासून पाणी मागायला पुणे शहरामध्ये इकडं तिकडं कुठंच फिरायचं नाही. जेव्हा कुठं पाणी लागलं ना की सरळ इथं फुलेवाड्यावर यायचं आणि फुलेवाड्यावरून पाणी भरून घेऊन जायचं. आजपासून फुलेवाड्यावरचा हौद हा तुमच्या करता खुला झालाय, कधीही यायचं आणि पाणी भरून घेऊन जायचं. आणि भारताच्या इतिहासामधली पाण्याची पहिली क्रांती ही महात्मा फुलेंनी केली आणि सामाजिक समतेची रुजवात महात्मा फुलेंनी रोवायला सुरुवात केली आहे. मी कधी कधी विचार करतो, अनेकांना असं वाटतं की महात्मा फुले कोण होते? महात्मा फुले समाज सुधारक होते. सरब साहेब अनेकांना विचारलं तर महात्मा फुले कोण होते? आमची पोरं सांगतात महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे जनक होते. अरे नाही, महात्मा फुले केवळ समाज सुधारक नाहीत, महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे जनक नाहीत. महात्मा फुले तत्कालीन काळामधले भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपतींमधले एक उद्योगपती आहेत. महात्मा फुले यांची पुण्यामध्ये पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाची बांधकाम कंपनी आहे. ज्या बांधकाम कंपनीनं भारतामध्ये केलेली बांधकामं आजही उपलब्ध आहेत. मुंबईची महानगरपालिकेची इमारत, मुंबईची टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, बडोद्याचा लक्ष्मी विलास पॅलेस, कात्रजचा डावा बोगदा, येरवड्याचा पूल, अशी कित्येक बांधकामं महात्मा फुलेंच्या कंपनीने केली आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू, महात्मा फुलेंच्या काळामध्ये 1868 मध्ये टाटा उद्योग समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली आणि 1870 मध्ये टाटांचा टर्नओव्हर आहे 20,000 रुपये. त्यावेळी महात्मा फुलेंच्या कंपनीचा टर्नओव्हर आहे 21,000 रुपये. टाटा उद्योग समूहापेक्षा मोठा टर्नओव्हर हा महात्मा फुलेंच्या कंपनीचा आहे. आणि 1873, 1876 ते 1883 या 7 वर्षाच्या काळामध्ये महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त म्हणून काम करतायत. इतका मोठा असणारा माणूस, या माणसानं सर्वस्वाचं दान हे तुमच्या आमच्या करता देऊन टाकलं. समजलं का लोकांना? आलं का आमच्या मातीतल्या माणसांपर्यंत? महात्मा फुलेंनी तुम्हाला आम्हाला सगळं दिलं, पण महात्मा फुलेंचा विचार या मातीमध्ये विजला जायला लागला. आणि 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिरावांचं निधन झालं आणि सांगितलं जायला लागलं, संपला रे बहुजन समाज.
आता कोण उभं राहील स्पृश्यास्पृश्यांकरता? कोणी येऊ शकत नाही. आणि त्या काळामध्ये एक राजा पुन्हा एकदा तुमच्या आमच्याकरता उभा राहिला. त्या राजाचं नाव होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज. वयाच्या 20व्या वर्षी शाहू महाराज गादीवर आले आणि गादीवर आल्यावर शाहू महाराजांच्या लक्षात आलं इथला बहुजन समाज अडाणी आहे. इथल्या बहुजन समाजाला नोकऱ्या दिल्या पाहिजे, शिक्षण दिले पाहिजे आणि याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्या वाड्यावर काम द्यायला सुरुवात केली आहे. पहिली सुरुवात त्यांच्या वाड्यावरून आणि वाड्यावरून नोकऱ्या द्यायला बहुजन समाजातल्या माणसाला शाहू महाराजांनी सुरुवात केली. आणि गंगाराम कांबळे नावाचा एक माणूस आहे, शाहू महाराजांच्या वाड्यावर नोकरी करतोय. महाराज जे सांगतील ते करावं, महाराजांसोबत राहावं, दिवसभर महाराजांसोबत फिरावं. आणि एके दिवशी महाराज कोल्हापूरला त्या पन्हाळ्यावर शिकारीला जायला निघाले. आता महाराज शिकारीला जाणार म्हटल्यानंतर गंगाराम विचार करतोय 3 दिवस महाराज वाड्यावर नाहीत, आपल्याला काही कामच नाही, काय करायचं? जावं घराकडे. बरं घरी जावं तर रिकाम्या हाती कसं जावं? हंडावर पाणी घेऊन जाऊया की, बायकोला जरा बरं वाटेल. त्याने हंडा उचलला, राज रस्त्यावरून निघाला. दुपारची वेळ आहे, रस्त्यावर कोणी दिसत नाही. हंडा घेतला, राज रस्त्यावरच्या विहिरीजवळ आला, बाजूला ठेवलं, आजूबाजूला बघितलं, कोणी दिसत नाही. बादली पडली होती, बादली उचलली, घेतली, सरकन विहिरीत टाकली, विहिरीतून ओढली आणि भरलेली बादली हंड्यात ओतणार तसं आजूबाजूच्या उच्चवर्णीयांनी बघितलं की गंगाराम कांबळे नावाच्या महारानं आमच्या विहिरीवर पाणी भरलंय. काठ्या काढल्या गेल्या आणि इतकं मारलं की गंगारामला अर्ध मेलं करून सोडलं. 3 दिवसांनी शाहू महाराज वाड्यावर आले. महाराजांना बातमी समजली की राज रस्त्यावरच्या विहिरीवरचं पाणी भरलं म्हणून गंगारामला मारहाण करण्यात आली आहे. शाहू महाराजांनी बोलावलं, गंगाराम काय झालं होतं रे? त्याला सांगितलं, काही नाही महाराज, हंडाभर पाणी भरलं म्हणून एवढं मारलंय बघा. महाराज म्हटले, आता एक काम कर, तुला हंडाभर पाणी भरलं म्हणून मारलंय ना, तू उद्यापासून वाड्यावर कामाला यायचं नाही. गंगाराम रडायला लागला. म्हटलं, महाराज अहो पाणी भरलं म्हणून त्यांनी मारलं आणि तुम्ही नोकरीवरून काढलं तर मी गरिबांना जगायचं कसं? महाराज गरिबावर अन्याय नको. शाहू महाराज म्हटले, वेड्या, तुझ्यावर अन्याय करत नाही, तुला क्रांतीची संधी देतोय. म्हणजे महाराज, म्हणजे त्या राज रस्त्यावरच्या विहिरीवरचं पाणी भरलं म्हणून यांनी तुला मारलंय ना, त्या राज रस्त्यावर मी तुला हॉटेल चालू करून देतो, तू हॉटेल चालवायचं. गंगाराम हसायला लागला. म्हटला, महाराज विहिरीवरचं पाणी भरलं तेव्हा एवढं मारत्यात, अहो माझ्या हातचा चहा प्यायला कोण येणार आहे? त्यावेळी शाहू महाराज कडाडले, अरे वेड्या, तुझा हातचा चहा प्यायला दुसरं कोणी नाही आलं ना तरी चालेल, पण हा शाहू छत्रपती तुझ्या हॉटेलवर चहा प्यायला येणार आहे, तू हॉटेल चालू कर. आणि कोल्हापूरच्या राज रस्त्यावर शाहू महाराजांनी गंगारामला हॉटेल चालू करून दिलं. हॉटेलचं नाव ठेवलं सत्यशोधक. महात्मा फुलेंचा विचार आहे. हॉटेल चालू झालं, लोक येत नव्हती, समाज येत नव्हता. शाहू महाराजांनी काय केलं माहितीये? शाहू महाराज रोज सकाळी निघायचे, आपली गाडी बाहेर काढली का सगळ्या आमिर उमरावांना गाडीत बसवायचे, ती गाडी गंगारामच्या हॉटेल समोर आणायचे आणि गंगारामला आवाज द्यायचे, ए गंगाराम आण सगळ्यांना चहा. आणि गंगारामचा चहा शाहू महाराज सगळ्यांना पाजायचे. पण सामान्य जनता येत नव्हती, सामान्य लोक येत नव्हती. शाहू महाराजांनी पुढचं पाऊल टाकलं. शाहू महाराजांनी शासकीय आदेश, ज्याला आपण GR म्हणतो, तो GR काढला. GR उपलब्ध आहे. GR काढला की ज्यांना कोणाला माझी भेट घ्यायची आहे, ज्यांना कोणाला माझ्याकडे काही काम आहे, त्यांनी उद्यापासून मला भेटायला माझ्या वाड्यावर यायचं नाही. त्यांना कोणाला सही पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, त्यांनी मला भेटायला वाड्यावर यायचं नाही. त्यांनी रोज सकाळी 10 वाजेपर्यंत गंगारामच्या हॉटेलवर यायचं. मी तिथंच राहणार आहे, तिथंच यायचं, आपलं काम करायचं आणि माझ्याकडून फुकट चहा प्यायचा. लोक यायला लागली, समाज बदलायला लागला, परिवर्तनाचा बिगुल वाजायला लागला. आणि दुपारची वेळ आहे, शाहू महाराज आपल्या वाड्यावर बसलेत आणि एक माणूस धावत आला, मुजरा केला आणि महाराजांना सांगितलं, महाराज एक बातमी कानावर आली आहे. म्हणले, काय? महाराज अहो एक दलिताचा पोर आहे, त्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. हा पोरगा अमेरिकेमध्ये गेलाय आणि अमेरिकेमधून MA PhD होऊन भारतामध्ये परत आलाय. शाहू महाराजांच्या अंगावर काटा आला. अरे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? अस्पृश्य समाजामधल्या मुलांना अमेरिकेत जावं, डॉक्टरेट मिळवावी, भारतामध्ये यावं, कुठे आहे भीमराव, मला भेटायचं आहे. माणूस म्हटला, नाही महाराज, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं कोल्हापुरात नाहीत, पुण्यात नाहीत, ते मुंबईला असतात. शाहू महाराज म्हटले, मुंबईला ना, माणसं पाठवा मुंबईत. शाहू महाराजांनी 2 माणसं मुंबईत पाठवली. ही माणसं अख्खी मुंबई फिरतायत, पण बाबासाहेबांचा पत्ता काही या माणसांना सापडत नाही. माणसं नाराज झाली, निराश झाली, परत आली आणि महाराजांना सांगितलं, महाराज अख्खी मुंबई फिरलो बघा, पण बाबासाहेब कुठं सापडले नाहीत. ठीक आहे, तुम्हाला नाही सापडले ना, उद्या मी जातो. शाहू साहेबांनी कोणाकरता दिलंय? बाबासाहेबांनी कुणा एका करता नाही दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे समजून घ्यायचं असेल ना, तर बाबासाहेबांची पुस्तकं वाचल्यावर समजतं. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया हा बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय चलन व्यवस्थेचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भारतीय बँकिंग व्यवस्थेचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कसं? उदाहरण तुम्हाला सांगतो.
1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रॉब्लेम ऑफ रुपी नाही, प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असं त्या ग्रंथाचं नाव आहे. 1923च्या आधी पहिलं महायुद्ध झालं आणि चांदीवर आधारित असणारी आमची चलन व्यवस्था कोलमडून पडली आणि त्या काळामध्ये भारतीय चलन कसं असलं पाहिजे हे बाबासाहेबांनी पुस्तकामध्ये लिहिलं. आणि 1925 मध्ये ब्रिटिशांनी यंग हिल्टन नावाचं एक कमिशन आणलं आणि भारताचं चलन ठरवायचा अधिकार त्या यंग हिल्टनला दिला. यंग हिल्टनला भारताच्या अनेकांची मतं जाणून घेतली आणि सगळे मतं मानतायत, त्याचं समाधान झालं नाही आणि त्याच्या लक्षात आलं भारतीय चलनाची किंमत एकच माणूस ठरवू शकतो आणि त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या समितीवर सदस्य नसणाऱ्या बाबासाहेबांना बोलवलं गेलं आणि बाबासाहेबांची साक्ष घेतली जाते, बाबासाहेबांचं मत ऐकलं जातंय आणि बाबासाहेबांनी इतरांची मतं ऐकून घेतली. आणि त्यावेळी बाबासाहेब त्या हिल्टनला सांगतायत की इतर सगळ्या मान्यवरांनी जी मतं मांडलीत ना ती मतं मी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावरती आहेत आणि या ग्रंथाचा काही भाग अपूर्ण आहे आणि तो काय आहे हा फक्त मलाच माहिती आहे. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की या भारताची चलन व्यवस्था कशी असली पाहिजे, ही चलन व्यवस्था मांडली कशी पाहिजे आणि भारतावरती भारताच्या चलनावरती भारतीय बँकिंग क्षेत्रावरती नियंत्रण ठेवणारी एक बँक असली पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरून भारतीय रिझर्व्ह बँक ही संकल्पना पुढे आणली. 1926 मध्ये हिल्टननं ही संकल्पना मांडली ब्रिटिशांसमोर आणि 1 एप्रिल 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेची स्थापना करण्यात आली. किती लोकांना माहिती आहे, किती लोकांना माहिती आहे की हे बाबासाहेबांमुळे आलं होतं. आपल्या खिशामध्ये जो रुपया आहे ना त्या रुपयाची किंमत बाबासाहेबांनी ठरवली आहे. तुम्ही कामाला जातात ना एखाद्या ठिकाणी, कामाला 12 तासाची नोकरी होती, बाबासाहेबांनी 8 तासावर आणली आहे. महिलांना प्रसूतीच्या काळामध्ये पगारी सुट्टी बाबासाहेबांनी दिली आहे. पेड लीव्ह जी आहे ना, पेड लीव्ह कामावर न गेल्यावर सुद्धा पगार मिळतो ना त्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली आहे. कामगार मंत्री असताना ग्रॅज्युटी बाबासाहेबांमुळे आम्हाला मिळते आहे. बोनसची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली आहे. रविवारची सुट्टी बाबासाहेबांनी मंजूर करून घेतली आहे. नोकरीवर असताना विमा बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय. अरे हे सगळं काय प्रॉव्हिडंट फंड रिटायरमेंट नंतर मिळतो ना त्या प्रॉव्हिडंट फंडाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. भारताच्या इतिहासामध्ये कामगारांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना जे जे काही मिळालंय ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. याचं कारण असं आहे बाबासाहेब आंबेडकर नावाची व्यक्ती ही अर्थशास्त्रामधली जनक आहे. अर्थशास्त्र कसं तुम्हाला समजावं म्हणून एका वाक्यात सांगतो की शिक्षण नावाची यंत्रणा आली, इकॉनॉमिक्स नावाचा विषय आला, अर्थशास्त्र नावाचा विषय आला तेव्हापासून अर्थशास्त्रामधली आशिया खंडामधली सगळ्यात पहिली डॉक्टरेट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आशिया खंडामध्ये 50 देश आहेत. जपान असेल, चीन असेल, ब्रह्मदेश असेल, बांगलादेश असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, असे 49 देश आहेत. 49 देशांमधली इकॉनॉमिक्स मधली, अर्थशास्त्रामधली पहिली डॉक्टरेट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आमच्या लेकराला आम्ही सांगितलेत का बाबासाहेब? आमच्या लेकराला सांगितलेत का आम्ही महात्मा फुले? आमच्या लेकराला सांगितलेत का शाहू महाराज? नाही सांगितले. का नाही सांगितले? त्याचं कारण असं आहे की आम्ही वाटून घेतलं, आमच्याकडे वाटलं गेलं. तुमच्याकडे मराठवाड्यातलं लय प्रमाण मोठं आहे. आम्ही भाषा वाटल्या, प्रांत वाटले, गट वाटले, गण वाटले, आम्ही आमचे महापुरुष सुद्धा वाटले. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, गाडगे बाबा धोब्यांचे, अहिल्यादेवी धनगरांच्या, भगवान बाबा वंजारींचे, सेवालाल महाराज बंजाऱ्यांचे सगळं वाटलं गेलं. आता परिस्थिती अशी आहे की निसर्गानं निर्माण केलेले रंग सुद्धा वाटले. कसे? भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा बौद्धांचा, पिवळा धनगरांचा, सगळं वाटलं गेलं. पण हे नाही समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा निवडला होता. भगवा का निवडला? अरे भगवा शौर्याचं प्रतीक आहे, भगवा त्यागाचं प्रतीक आहे, भगवा समर्पणाचं प्रतीक आहे, भगवा उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे म्हणून भगवा निवडला. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी हिरवा निवडला. हिरवा का निवडला? अरे हिरवा समृद्धीचं प्रतीक आहे, समृद्धी आली पाहिजे म्हणून हिरवा निवडला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा निवडला. निळा का निवडला? निळा या आकाशाचं प्रतीक आहे. या आकाश जसं सगळ्यांना समान सामावून घेतं तसं मला इथं सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे, तेवढ्या करता निळा निवडला. साधं सोपं तत्वज्ञान आहे पण नाही समजलं. आम्हाला समजून सांगावं लागेल ना की छत्रपती शिवाजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाजामध्ये जन्माला आलेत पण
पण अण्णाभाऊ म्हणतात काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत. बाबासाहेब म्हणतात काय काय बाबासाहेब सांगतायत की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत. महात्मा फुले म्हणतायत छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे. आणि ही विचारधारा आहे. यांनी जातीकरता काम नाही केलं. माळी समाजामध्ये जन्मालेले महात्मा फुले, या महात्मा फुले यांनी शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं पुस्तक लिहिलंय. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली आहे. तर जगातलं छापील स्वरूपामधलं पहिलं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलं. शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि जगातली पहिली शिवजयंती ही महात्मा फुले यांनी चालू केली. महात्मा फुले म्हटले होते का मी माळी आहे, शिवाजी महाराज मराठा आहेत, मी का जयंती करायची? तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले त्या एकट्या पडल्यात. त्यावेळी बडोद्यामधून महाराजा सयाजीराव गायकवाड आणि सावित्रीबाई फुले यांना एक पत्र पाठवलंय. आणि त्या पत्रामध्ये सयाजीराव महाराज लिहितात की सावित्रीताई, आज ज्योतिबा आपल्यामधून निघून गेलेत, पण त्यांचा विचार जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे. मी तुमचा भाऊ आहे आणि मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड आणि सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 100 रुपये प्रति महिना, म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये प्रति महिना एवढी पेन्शन चालू केली. मग सयाजीराव म्हटले होते का मी मराठा आहे, सावित्रीबाई तुम्ही माळी आहात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे काय की बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव असे महापुरुष आहेत की ज्या महापुरुषाचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत. जगात सर्वात जास्त पुतळे असणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण माझा प्रश्न तुम्हाला एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभा केला? जगातला पहिला. आणि त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा हा कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्याने उभा केला आणि सांगितलं की बाबासाहेब आमचं दैवत आहे आणि ही आमच्या मातीची परंपरा आहे, हा आमच्या मातीचा विचार आहे. आमच्या पोरांना आम्हाला सांगावा लागेल ना तो, पण नाही सांगता येत का? तर आमची पिढी मोबाईलच्या आहारी गेली. आता इथं बरेच जण बसलेत तरी ऑनलाईन आहेत. IPL मध्ये काय झालं असेल, 2 GB डेटा रोज मिळतोय, आईला कळत नाही काय चाललंय, पोराला कळत नाही काय चाललंय. भविष्याचा विचार काय आहे आम्हाला कधी समजूच शकला नाही. आम्हाला आमच्या पोरांना समजावून सांगावं लागेल ना की ज्या महापुरुषांच्या प्रतिमाला हार आपण घालतोय, त्यांची जयंती आपण साजरी करतोय ना, ते काळाच्या पुढे होते. माझ्या भावांनो बहिणींनो, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही आम्ही आज शेअर मार्केट आम्हाला माहित झालं. बाबासाहेब आंबेडकर 1917-18 मध्ये कोलंबिया मधून भारतामध्ये परत आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आज मुंबईमध्ये जिथं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं म्हणजे शेअर मार्केटचं कार्यालय आहे ना, त्या काळा भागामध्ये बाबासाहेबांनी शेअर मार्केटचं ऑफिस चालू केलंय. स्टॉक अँड शेअर्स नावाने बाबासाहेबांचं ऑफिस, कन्सल्टिंग कंपनी आहे बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी करन्सी ट्रेडिंग त्या काळामध्ये केल्याचे पुरावे आज उपलब्ध झालेत. अरे वयाच्या 26व्या वर्षी 100 वर्षापूर्वी बाबासाहेब करतायत, आम्हाला आजही जमत नाही, आजही शक्य नाही. आमच्या पोरांना समजावून सांगावं लागेल, अभ्यासाला शिकवावं लागेल, वाचायला बसवावं लागेल. तर करणार आहे त्या महापुरुषांनी काय केलंय? शेअर मार्केटची स्थापना जगामध्ये 1608 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीनं आर्मस्ट्रॉंग मध्ये केली. भारतामध्ये 1875 मध्ये झाली आणि 1880 मध्ये महात्मा फुलेंच्या शेअर मार्केटवरती कविता आहेत. खरी महात्मा फुले समग्र साहित्य वाचून बघा, म्हणजे समस्त काळाच्या किती पुढे आहेत ही माणसं. पण ते सांगायचं असेल तर वाचावं लागणार आहे, ते सांगायचं असेल तर अभ्यासावं लागणार आहे, पण होत नाही तसं. 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरला माझं व्याख्यान होतं. मी पुण्यामध्ये राहिला आहे आणि पुण्यामधून निघालो. विचार केला रोज गाडीचा प्रवास आहे, वर्षभर व्याख्यान असतात, थकायला होतं, दमायला होतं. आपण शिवशाहीमध्ये जाऊया. शिवाजीनगरला आलो, गाडी लावून दिली, शिवशाही गाडीमध्ये बसलो. शिवशाही चालू झाली. शिवशाही अहिल्यानगर पर्यंत आली आणि अहिल्यानगर पर्यंत आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत 3-4 वर्षाचं पोरगं होतं, नातू असेल आजीचा. गाडी चालू झाली आणि गाडी चालू झाल्यावर त्या बिचाऱ्या आजीला झोप लागते आहे आणि ते पोरगं काय आजीला झोपू देत नाही. सारखं आजीची पिशवी ओढ, आजीचा पदर ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, सारखं बराच वेळ त्रास देत आहे. आणि बऱ्याच वेळानं आजी मला म्हटली, लेकरा मला जरा मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, लेकरा मला झोप लागते, पण हे पोरगं काही मला झोपू देत नाही. म्हटलं मग आजी मी काय करू? आजी म्हटली, मी याला उचलते, याचे पाय तुझ्या मांडीवर देते, याचं डोकं माझ्या
मांडीवर घेते, याला जरा थापडवते, म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हर साथ बघितली ना कशी त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती आणि प्लेगची साथ पुण्यामध्ये सगळीकडे पसरली आहे आणि सगळ्या उच्चवर्णीय लोकांना डॉक्टर आहे, पण गरीब अस्पृश्य लोकांना डॉक्टर बघायला येत नाही. सावित्रीबाईंनी काय केलं माहिती आहे? सावित्रीबाईंनी त्यांचा मुलगा यशवंत जो दत्तक घेतला होता, त्या दत्तक मुलाला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी डॉक्टर केलं होतं आणि तो मिलिटरीमध्ये डॉक्टर आहे, सैन्यामध्ये डॉक्टर आहे. त्याला पत्र पाठवलं की तुझ्या नोकरीचा राजीनामा दे आणि पुण्यामध्ये आपल्या समाज बांधवांना गरीब अस्पृश्यांना तुझी गरज आहे. मला एक सांगा, कोणती आई असं सांगणार आहे आपल्या पोराला सरकारी नोकरीचा राजीनामा दे आणि लोकांच्या मदतीला आहे? आम्ही सांगू शकतो. सावित्रीबाईंनी तार लिहिली आहे, तार उपलब्ध आहे. सावित्रीबाई म्हणतात की यशवंत, आज जर ज्योतिबा म्हणजे तुझे वडील असते तर त्यांनी या लोकांकरता सर्वस्वाचं दान केलं असतं. तू नोकरीचा त्याग कर आणि पुण्यामध्ये दवाखाना चालू कर. आणि महात्मा फुलेंचा मुलगा, सावित्रीबाईंचा मुलगा याने लष्करातल्या नोकरीचा राजीनामा दिला, पुण्यामध्ये ससाने वस्तीजवळ दवाखाना चालू केला आणि अस्पृश्य समाजातल्या लोकांना सावित्रीबाई दवाखान्यात घेऊन जायच्या. आणि सावित्रीबाईंना समजलं की पुण्यामध्ये मुंडवा नावाचा भाग आहे, मुंडव्यामध्ये गायकवाड नावाचा अस्पृश्य समाजामधलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधला पांडुरंग गायकवाड नावाचा 8 वर्ष वयाचा पोरगा आहे. त्या पोराला प्लेगची लागण झाली आहे, पण अस्पृश्य असल्यामुळे डॉक्टर यायला तयार नाही. आणि सावित्रीबाई फुलेवाड्यापासून मुंडव्यापर्यंत 12 किलोमीटर चालत गेल्या. त्या पांडुरंगला उचललं, आपल्या खांद्यावर टाकलं, खांद्यावर टाकून त्याला ससाने नगरच्या दवाखान्यामध्ये आणलं. यशवंत समोर त्या मुलाला ठेवलं, त्या मुलाला बरं केलं, पण एवढे किलोमीटर ते पोरग खांद्यावर आणलं म्हणून त्या प्लेगची लागण सावित्रीबाईंना झाली. आणि त्याच प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा अंत झाला. प्रश्न असा आहे की 28 नोव्हेंबर 1891 महात्मा फुले गेले, त्यानंतर सावित्रीबाई फुले 10 मार्चला गेल्यात. त्यानंतर 1903 मध्ये त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याचं निधन झालं आणि त्यानंतर महात्मा फुलेंची सून, तिचं नाव आहे चंद्रभागा, आणि नाथ सोनी, या दोघही अनाथ झाल्या. आणि या दोघांना आपला उदरनिर्वाह भागवण्याकरता महात्मा फुलेंची पुस्तकं रद्दीत विकावी लागली. ती पुस्तकं रद्दीत विकून या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागला नाही, म्हणून त्यांनी त्यांचं राहतं घर हे दोडके नावाच्या कुटुंबाला 100 रुपयामध्ये विकलं आणि तरी सुद्धा पोट भरत नव्हतं. म्हणून महात्मा फुलेंच्या सुनेचा पुण्यामध्ये मृत्यू झालाय, जेवायला मिळत नाही, म्हणून त्या सुनेच्या प्रेताला उचलायला कोणी येत नाही, म्हणून पुणे महानगरपालिकेनं त्यांच्या प्रेतावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले. आम्ही काय दिलं महात्मा फुलेंना? आम्ही काय दिलं शाहू महाराजांना? आम्ही काय दिलं बाबासाहेबांना? अरे करोडोंची संपत्ती स्वाहात या लोकांनी दान करून टाकली. बाबासाहेबांनी उभं आयुष्य तुमच्या आमच्याकरता देऊन टाकलं. रमाईनं सगळं तुमच्या आमच्याकरता दिलं. आम्ही यांच्याकरता काय दिलं? बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला निघालेत. शिकायला जात असताना घरामध्ये 6 महिने पुरेल एवढा किराणा बाबासाहेबांनी करून ठेवला आणि 6 महिने बाबासाहेब निघून गेले. 6 महिन्याकरता किराणा झालाय आणि 6 महिन्यानंतर घरातला किराणा संपलाय आणि रमाईच्या अंगावर 1.5 वर्ष वयाचं एक लेकरू आहे. हे 1.5 वर्ष वयाचं लेकरू दूध पितंय. आता 6 महिने झाले, किराणा संपला. किराणानंतर 4-5 दिवस झाले घरामध्ये खायला काही नाहीये आणि रमाईला प्रश्न पडलाय की 4-5 दिवस झाले खायला काही नाही. आता घरात जर त्या आईला खायला काही नाही तर आईला दूध कसं येईल? आणि आईला दूध नाही आलं त्या बाळाला कसं दूध मिळणार आहे? आणि ते बाळ रडायला लागलं. 1.5 वर्षाचं लेकरू ते रडायला लागलं. रमाईना कळेना काय करावं. आणि तसं बाबासाहेबांच्या आत्या मीराबाई घरात आल्यात. त्यांनी परिस्थिती बघितली. त्यांनी रमाईला सांगितलं, रमा असं कर, पलीकडे दुकान आहे, दुकानदाराकडे जा, त्याला सांग की आमचे साहेब लंडनला गेलेत, आमचे साहेब उच्च शिक्षण घ्यायला गेलेत, साहेब तिकडून शिक्षण घेऊन इथं परत आलेत ना की आम्ही तुझं सगळं तुला देऊन टाकू. असं कर, थोडा तांदूळ उसनवार देतो का? रमाई म्हटलं ठीक आहे, जाऊन बघते. रमाई दुकानदाराकडे गेल्या. त्याला सांगितलं, दादा आमचे साहेब लंडनला गेलेत, साहेब उच्च शिक्षण घ्यायला गेलेत, साहेब तिकडून इथं उच्च शिक्षण घेऊन परत आले का तुझे पैसे आम्ही तुला देऊन टाकू, तुला तांदूळ उसनवार देतो का? दुकानदार म्हटला, ताई घेऊन जा की, दुकान तुझंच आहे. दुकानदारानं तांदूळ मोजला, रमाईच्या हातावर ठेवला आणि तांदूळ रमाईच्या हातावर देताना दुकानदार रमाईला सांगतोय, ताई तुला एक सांगू का? म्हटले काय? तुझ्या साहेबाला काही कळतं का? म्हटले काय? इथं कुटुंबाला खायला मिळत नाही आणि तिकडे शिकायला जायची काय गरज होती? रमाईनं तांदूळ तसाच घेतला, धरला, दुकानदाराच्या अंगावर फेकला आणि त्याला सांगितलं की अरे क्रांती काय असते ना हे तुला समजणार नाही. ज्यावेळी आमचे साहेब लंडनहून शिकून इथं भारतामध्ये परत येतील आणि इथं आल्यावर या झोपलेल्या बहुजन समाजामध्ये क्रांती घडवतील ना, तेव्हा तुला समजणार आहे की आम्ही उपाशी पोटी का जगत होतो म्हणून. आणि त्यानंतर दुर्दैवानं अन्नधान्य मिळालं नाही, उपचार मिळाले नाहीत, म्हणून रमाईच्या बाबासाहेबांच्या मुलाचं निधन झालं. समाज जमला. रमाई आतमध्ये घरामध्ये आहे आणि कोणतरी पुढारी आला. तो पटकन बोलला की बाबासाहेबांचा मुलगा वारलाय, बाबासाहेबांना तार केली का?
आतमध्ये रडत बसलेली रमाई बाहेर धावत आली आणि कडाडली, खबरदार जर कोणी बाबासाहेबांना कळवलं तर. पुढाऱ्यानं विचारलं, ताई मुलगा मरण पावलाय, बाबासाहेबांना कळवावं लागेल ना. रमाई म्हटल्या, नाही, अरे जर मुलाच्या मृत्यूची बातमी बाबासाहेबांना कळवली तर बाबासाहेबांना वाईट वाटेल, त्यांना वेदना होतील, त्यांना दुःख होईल, आणि बाबासाहेबांना दुःख झालं तर त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडेल, आणि अभ्यासात जर खंड पडला तर क्रांती घडवता येणार नाही. कोणीही बाबासाहेबांना कळवू नका. 2 महिने मुलाच्या मृत्यूची बातमी रमाईनं बाबासाहेबांपासून लपवून ठेवली. कोणतरी म्हटलं, रमाई या मुलावर उपचार अंत्यसंस्कार करायचे तर नवीन कपडे अंगावर घालावे लागतील. रमाईनं काय केलं, रमाई घरामध्ये धावत गेल्या, जुनं कपाट उघडलं, त्या कपाटामधली एक साडी बाहेर काढली, त्या साडीचा पदर फाडला आणि त्या पदरामध्ये त्या पोराला गुंडाळलं, आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. ही आर्थिक परिस्थिती होती. समाजाला वाईट वाटलं. समाज म्हटला की आंबेडकर कुटुंबानं आमच्याकरता एवढं केलंय, तुमचे ऋण कधीच फिरणार नाही, आम्ही मदत करतो. सगळे गरीब आहेत, सगळे गरीब आहेत, तरी सगळ्यांना ठरवलं की नाही मदत करायची, आणि थैली गोळा करायला सुरुवात झाली आहे. कोणाचा 1 रुपया, कोणाचे 50 पैसे, कोणाचा 1 रुपया, कोणाचे 50 पैसे, 1000 रुपये गोळा झाले. 1000. ती 1000ची थैली घेतली आणि रमाईंच्या हातामध्ये दिली. सांगितलं, तुमचं कुटुंब जगलं पाहिजे, आम्ही बाबासाहेबांना काय उत्तर द्यायचं, हे पैसे घ्या आणि तुमचं कुटुंब जगवा. रमाईनं काय सांगितलं माहितीये? रमाई म्हटले की बाबासाहेबांनी पलीकडच्या बाजूला अनाथ मुलांकरता हॉस्टेल चालू केलंय, आणि बाबासाहेब नाहीत म्हणून मागच्या 3 महिन्यापासून हॉस्टेल मधला किराणा संपलाय. माझं कुटुंब मी कसंही जगवेल, हे पैसे घ्या आणि त्या अनाथ मुलांना द्या, त्यांना किराणा आणून द्या, ती पोरं जगली पाहिजेत, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. काय विचार आहे? का म्हणतो त्यागमूर्ती रमाईला आम्ही फक्त आमच्या मुलाची आई, रमाई 9 कोटीची आई आपण म्हणतो ना, याचं कारण तेच आहे. त्याग केलाय समाजाकरता, दिलंय समाजाकरता, पण हे वाचावं लागेल. आणि हे ज्यांनी वाचलं ना ते खराच्या टेबलावर कधी गेले नाहीत. ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आहेत, त्यांच्या घरामध्ये महात्मा फुले आहेत, त्यांच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा खरा विचार आहेत ना, सत्यशोधक, तो कधी सुद्धा खरात सारख्या भोंदूंकडे जात नाही. आणि ते जाणं टाळायचं असेल ना तर हातामध्ये बाबासाहेबांचं चरित्र द्या, हातामध्ये महात्मा फुलेंची पुस्तकं द्या, हातामध्ये सावित्रीबाई द्या. नाही वाचलं आम्ही. आम्हाला आमच्या लोकांना, आमच्या पिढीला हे पुन्हा एकदा समजावून सांगावं लागेल की दुसऱ्याचं भविष्य सांगायची पद्धत, दुसऱ्याचं भविष्य सांगणारं तंत्रज्ञान जगात कुठेही उपलब्ध नाही. आपलं भविष्य घडवायची ताकद ही आपल्या हातामध्ये असते. हे आम्हाला आमच्या पिढीला सांगावं लागेल. आणि माझ्या भावांनो बहिणींनो, हे सांगायचं असेल तर माझी पहिली माझ्या माता भगिनींना विनंती आहे की पोरांना वाचायला शिकवा. तुमच्या मुलाच्या हातामधला मोबाईल काढून घ्या आणि मुलाच्या हातामध्ये थोडंसं पुस्तक द्या. तर आमची पिढी मोबाईलच्या आहारी इतकी गेली आहे. आणि पोरांचं काय बघणं, आई पण तीच बाप आहे तोच. आता बाप इंस्टाग्रामला रील बघतोय, आई फेसबुकला रील बघतेय, त्या पोराला वाटणारच आहे आपली आई बघते, आपला बाप बघतोय म्हटल्यावर आपण रील बनवायला हरकत काय आहे? आता आपलं पोरग रील स्टार करायचं का रिअल स्टार करायचं, आता चिंतन आईनं बापानं करायचं. आम्ही विचार करायला हवा. परवा एक पोरग आंघोळीला जायला निघालं. सकाळची वेळा सानप साहेब पोरगा आंघोळीला जातोय, आणि आंघोळीला जाताना एका हातामध्ये टॉवेल आहे, दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. दृश्य बापानं बघितलं, बापानं विचारलं कुठं चाललायस? पोरगा म्हटलं आंघोळीला चाललोय. आंघोळीला चाललाय, टॉवेल ठीक आहे, मला मोबाईल कुठे घेऊन चाललाय? पोरगा म्हटला अहो मग बादली भरेपर्यंत काय करू म्हटला. ही परिस्थिती आहे. संयम कोणी आम्हाला शिकवावा लागेल ना. संयम आम्हाला बाबासाहेबांनी शिकवला, संयम आम्हाला महात्मा फुले, शाहू महाराज, शिवछत्रपतींनी शिकवला. आम्हाला सांगावं लागेल. बरं तुम्हाला, आम्हाला असं वाटतं का सगळं शाळेमध्ये मिळणार आहे आमच्या पोरांना? आमची पोरं CBSE ला टाकली, ICSE ला टाकली, शाळेमध्ये मिळणार नाही मिळणार. किती मार्काला आहेत बाबासाहेब, किती मार्काला आहेत महात्मा फुले, किती विचार आहेत शाहू महाराजांचे? आपली पोरं शाळेमध्ये एकदा जाऊन बघा, शाळेत गेलं का मल्टीनॅशनल कंपनीत गेल्यासारखं वाटतं. म्हणजे कसं ते आता विद्यार्थी आला असं नाही म्हणत, क्लायंट आला असं म्हटलं जातं, क्लायंट. आणि मग गेल्यावर पहिलं सांगितलं जातं की तुम्ही शूज बाहेरून घेऊ शकत नाही, आमच्याकडूनच घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो घेतो ना. तुम्ही सॉक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते आमच्याकडूनच घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो घेतो ना. तुम्ही बुक्स, नोटबुक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते आमच्याकडूनच घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो घेतो ना. मग एखादा पालक विचारतो हे सगळं खरं आहे, पण शिक्षणाचं काय? आणि मग सांगितलं जातं ते देण्याचा प्रयत्न आम्ही करूच, पण त्याकरता बाहेर क्लास लावला तरी आमची हरकत नाही. ही शाळांची परिस्थिती आहे. भविष्यामध्ये तो दिवस दूर नाही आहे की तुमच्या मुलाच्या टिफिन मध्ये काय असलं पाहिजे हे शाळा ठरवणार आहे. म्हणजे आज तुमच्या मुलाच्या टिफिन मध्ये बटाट्याची भाजी असली पाहिजे, आणि तो बटाटा तुम्ही आमच्याकडूनच घेतला पाहिजे असं म्हणायला शाळा मागं पुढं बघणार नाही. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण असं आहे की महात्मा फुलेंनी शाळेची संकल्पना जी हंटर कमिशन समोर मांडली होती ना, ती संकल्पना अशी होती, मोफत
मोफत शिक्षण असलं पाहिजे, प्रत्येकाला शिकायचा अधिकार असला पाहिजे आणि सार्वत्रिक शिक्षण मोफत केलं पाहिजे. महात्मा फुले सांगतात 1859 मध्ये ही संकल्पना शाहू महाराजांनी राज्यामध्ये राबवली आहे. सार्वजनिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण शाहू महाराजांनी मोफत केलं आणि ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक 45 नुसार राज्यघटनेमध्ये घेतली आहे आणि 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ती कलम क्रमांक 25A नुसार राज्यघटनेमध्ये आणली गेली. आमच्या पोरांना समजलं का? कधी जाऊन बघा शाळांची काय परिस्थिती आहे. शाळांची परिस्थिती लांब आहे. कॉलेजचं एखादं पोरग समोर उभं करा, त्याला विचारा काय परिस्थिती आहे. आता जरा आमच्या कॉलेजच्या पोराला ज्याला मराठीचं कळतं ना त्याला हिंदीचं कळत नाही, ज्याला हिंदीचं कळतं त्याला इंग्रजीचं कळत नाही, ज्याला आर्ट्सचं कळतं त्याला सायन्सचं कळत नाही, ज्याला सायन्सचं कळतं त्याला कॉमर्सचं कळत नाही, ज्याला मेडिकलचं कळतं त्याला इंजिनिअरिंगचं कळत नाही, आणि ज्याला इंजिनिअरिंगचं कळतं त्याला फार्मसीचं कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो शिक्षण संस्था काढल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती आहे. मग कोणी शिकवायचं? बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संस्था काढली होती. काय दिलं नाव दिलं बाबासाहेबांनी? बाबासाहेब देऊ शकले असते ना. काय म्हटले असते? रमाई शिक्षण संस्था. कोणी हरवलं असतं? रामजी सुभेदार शिक्षण संस्था. कोणी हरवलं असतं? आंबेडकर एज्युकेशनल हब देता आलं असतं. कोणी हरवलं असतं? नाही दिलं. बाबासाहेबांनी काय नाव दिलं? बाबासाहेबांनी नाव दिलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी. हे लोकांचं आहे, हे लोकांसाठी आहे. संभाजीनगरला जा, बाबासाहेबांनी महाविद्यालय उभं केलं. कुठलं महाविद्यालय आहे? मिलिंद महाविद्यालय. कोण आहे मिलिंद? मिलिंद हा ग्रीकचा राजा आहे. त्यानं जगाला आव्हान दिलंय कोणीही यावं आणि जगातल्या कोणत्याही विषयावर माझ्याशी चर्चा करावी. मी हारलो तर समोरचा सांगेल ते देणार. जगातले अनेक विद्वान यायचे, हारायचे, निघून जायचे आणि बौद्ध भिक्खू नागसेन नावाचा बौद्ध भिक्खू हा मिलिंद समोर गेला आणि नागसेनानं मिलिंदला हरवलं. आता मिलिंद पनो नावाचं पुस्तक आहे, वाचून बघा दोघांचा संवाद. आणि त्यावेळी हा मिलिंद विचारतो नागसेनला, बोल नागसेन तुला काय पाहिजे? आणि त्यावेळी नागसेन म्हणतो मला काहीच देऊ नको, तू फक्त एक कर, तू बुद्ध धम्माचा स्वीकार कर. आणि त्या मिलिंदनं बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी आपल्या महाविद्यालयाला त्या मिलिंदचं नाव दिलं का? माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या मिलिंद सारखं बुद्धिमान झालं पाहिजे. दुसरं महाविद्यालय चालू केलं मुंबईला. काय नाव दिलं? सिद्धार्थ महाविद्यालय. सिद्धार्थ का? कारण सिद्धार्थ हे बुद्धाचं नाव आहे. माझ्या महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यानं सिद्धार्थ सारखं यावं आणि बुद्ध बनून बाहेर जावं, तेवढ्या करता सिद्धार्थ महाविद्यालय. अरे विचारधारा ही विचारधारा ही सांगावी लागेल ना आम्हाला पोरांना. ती सांगायची असेल तर वाचावी लागेल, आणि वाचायची असेल तर चांगली पुस्तकं वाचावी लागतील. आता आमच्याकडे पुस्तकं कशी यायला लागली आम्हाला माहिती आहे. समतेची जागा समरसतेनं घेतली आणि पुस्तकच बदललीत ना. पुस्तकच बदललीत. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे समजेल पुस्तकांची परिस्थिती काय आहे. काय झालं? रात्रीचे 2 वाजलेत, बाबासाहेब अभ्यास करत बसलेत आणि 2 वाजता रमाई जागे आहेत. का? कारण बाबासाहेबांना काही भूक लागली तर खायला द्यावं, पाणी द्यावं, काहीतरी लागलं तर द्यावं. आणि बाबासाहेब अभ्यास करत बसतील आणि अभ्यास चालू असताना अचानक 2 वाजता बाबासाहेबांच्या घराच्या दरवाजावर थाप पडली आहे. रमाई खडबडून जाग्या झाल्या. एवढ्या उशिरा आपल्या घरी आलोय कोण? आणि रमाईने दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं 75-76 वर्ष वयाची एक म्हातारी स्त्री दरवाजामध्ये उभी आहे. रमाईने विचारलं, आई कोण आहात तुम्ही? एवढ्या उशिरा का आल्यात? त्या स्त्रीने सांगितलं, हे बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे का? रमाई म्हटले, हो हे बाबासाहेबांचं घर आहे, मी बाबासाहेबांची पत्नी आहे. काय काम आहे मला सांगा. ती स्त्री म्हणते, नाही मला बाबासाहेबांना भेटायचं आहे. रमाई म्हणतायत, मी बाबासाहेबांची पत्नी आहे, तुमचं काय काम आहे मला सांगा. ती म्हातारी स्त्री म्हणते, ताई मला बाबासाहेबांना भेटायचं आहे. हा सगळा गोंधळ बाबासाहेबांनी ऐकला. बाबासाहेब बाहेर आले आणि त्या स्त्रीला विचारलं, आई एवढ्या उशिरा का आलात? काय काम आहे तुमचं? आणि ती स्त्री रडायला लागली आहे. ती सांगते, बाबासाहेब माझा नवरा आजारी पडलाय, त्याला दवाखान्यामध्ये नेलं पण डॉक्टर उपचार करायला तयार नाहीत. डॉक्टर म्हणतायत की एवढ्या उशिरा उपचार होणार नाहीत आणि उपचार करायचे असतील तर कोणतरी मोठ्या माणसाची चिठ्ठी आणा, तिथं कोणतरी मोठ्या माणसाला घेऊन या, त्याशिवाय उपचार होणार नाहीत. बाबासाहेब तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? बाबासाहेब माझ्यासोबत दवाखान्यामध्ये येता का? भारतीय राज्यघटनेचा महान शिल्पकार रात्री 2 वाजता त्या म्हाताऱ्या स्त्रीसोबत दवाखान्यामध्ये जायला निघाला. तिचा हात धरला, तिला सांगितलं, आई चला. त्या म्हाताऱ्या स्त्रीला 4 किलोमीटर लांब दवाखान्यामध्ये आणलं. त्या स्त्रीच्या डॉक्टरांना बोलावलं. त्या स्त्रीच्या नवऱ्यावर उपचार का केले नाहीत? उपचार चालू करा. उपचार सुरू केले आणि पहाटे 4 वाजता बाबासाहेब घराकडे यायला निघाले आणि 4 वाजता घराजवळ येऊन पोहोचले. रमाई दरवाजामध्येच उभ्या होत्या, दरवाजामध्येच. आणि दरवाजामध्येच रमाईंनी बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटले विचार ना. बाबासाहेब त्या स्त्रीचा नवरा आजारी होता म्हणून तुम्ही त्या स्त्रीच्या नवऱ्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलात. मग बाबासाहेब तुम्ही पण डॉक्टर आहात ना, मग तुम्ही उपचार का केले नाहीत?
बाबासाहेब हसायला लागले. बाबासाहेब म्हटले, रमा तुला समजणार नाही. रमाई म्हटलं, का समजणार नाही? तुम्ही समजावून सांगा की मग. आणि बाबासाहेब सांगतायत, रमा अगं मी माणसांचा डॉक्टर नाही, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. रमाई हसायला लागल्या. म्हटले, काय चेष्टा करतायत बाबासाहेब? बाबासाहेब पुस्तकं कुठं आजारी पडतात का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, रमा एक वेळ माणूस आजारी पडला तर दुरुस्त होऊ शकतो, पण पुस्तकं आजारी पडली तर अख्खा समाज रसातळाला जातो. इथं भारतामध्ये तेच झालं. इथं सगळी पुस्तकं आजारी पडून टाकली. आता आम्ही पुस्तकं वाचत नाही म्हटल्यानंतर आता व्हॉट्सअप नावाची युनिव्हर्सिटी आली आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून रोज सकाळी नवीन सिलेबस येतोय आणि मग आमची वाचतात आणि पुढे वाचता कॉपी पेस्ट सरळ फॉरवर्ड वाचलंच नाही आणि सांगायला लागले, मग काय बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली होती, एकट्यानं कुठं लिहिली होती? सांगितलं होतं. येतात प्रश्न, तुम्ही वाचले असतील बघा, चालून बघा कॉमेंट. एकट्यानं थोडी लिहिली होती, अनेक जण होते. खरं आहे तुमचं म्हणणं, पण आम्ही जे सांगतो याला पुरावा आहे. काय झालं? भारतीय राज्यघटना समिती स्थापन झाली आणि या समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आहेत आणि संविधान सभेचे अध्यक्ष तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एकूण 24 समित्या बनवल्या गेल्या. त्यामध्ये 23 समित्या ज्या आहेत त्या पत्रकार समिती, उर्दू भाषांतर समिती, हिंदी भाषांतर समिती, इतर समित्या आहेत. आणि एक समिती अशी आहे ज्या समितीचं नाव आहे मसुदा समिती. त्या मसुदा समितीचा डायरेक्ट संबंध हा संविधानाशी आहे. इतर कोणत्याही समितीचा संबंध हा संविधानाशी नाही. आणि त्या समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि संविधानामध्ये काय असलं पाहिजे हे ठरवायचं काम या मसुदा समितीमध्ये आहे. आणि मसुदा समितीमध्ये 7 सदस्य आहेत. खैतान असतील, वेगवेगळी नावं आहेत. ती 7 समितीचे सदस्य आहेत. या 7 सदस्यांचा इतिहास काढून बघा. यापैकी 2 सदस्य जे आहेत ते राजकारणामध्ये होते, त्यांनी वेळ दिला नाही. त्यापैकी एकाचं निधन झालं, एक अमेरिकेला निघून गेला, तो पुन्हा आलाच नाही. एक जण राजकारणाच्या कामामध्ये अडकला, त्यानं लक्ष दिलं नाही. आणि एक जो सदस्य होता त्यानं या कामाकडे दुर्लक्ष केलं, तो इथं आलाच नाही. 7 सदस्यांपैकी 6 सदस्य कामावर आले नाहीत. म्हणून हे काम एकाच माणसाला करावं लागलं आणि त्या एका माणसानं 2 वर्ष 11 महिने राबून हे काम पूर्ण करून दाखवलं. त्या एकट्या माणसाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्ही म्हणत नाही, हे भारताचा इतिहास सांगतो. कारण भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी, भारताच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी जिथं होतो त्या संसदेचा हॉल आहे. त्या हॉलला अशोका हॉल म्हणतात. त्या संसदेच्या मुख्य हॉलमध्ये एक फ्रेम लावली आहे. ती आज नाही, 1950 मध्ये लावली आहे. काय फ्रेम आहे ती फ्रेम अशी आहे की एका बाजूला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, कृषी मंत्री पंजाबराव देशमुख आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ उभं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस आपल्या हातामधलं संविधान हे संपूर्ण मंत्रिमंडळाकडे सुपूर्द करतोय आणि देणाऱ्या काही एकट्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं कारण असं आहे, लिहिलं एकट्यानं म्हणून दिलं एकट्यानं. हा या भारताचा इतिहास आहे. पण आमच्या पोरांना आम्हाला सांगावं लागेल. पोरांनाच नाही, समाजात शिकून जे पुढे गेलेत ना त्यांनाही सांगावं लागेल. कारण आता परिस्थिती अशी आहे, एखाद्या माणसाजवळ गेलं ना समाजातल्या आणि त्याला म्हटलं ना, साहेब जय भीम, ते पहिले आजूबाजूला बघतोय कोणी आहे का ओळखणारं बघतोय का, आणि मग तोंडातल्या तोंडात म्हणतोय जय भीम जय भीम. अरे बापाचं नाव घ्यायला लाजणाऱ्या अवलादी आमच्या असूच शकत नाही. जय भीम म्हणजे काय आहे? जय भीम म्हणजे उद्घोष नाही, जय भीम म्हणजे नारा नाही. जय भीम या शब्दाचा अर्थ असा आहे की अन्याय करणारा किती मोठा असला तरी आमच्या सोबत भीम आहे, त्यामुळे आम्ही मागं हटणार नाही. याचा अर्थ आहे जय भीम. जय भीम म्हणायला काय लाजायचं? आम्हाला समजावून सांगावं लागेल ना. जाऊ द्या, तुमच्या जवळच आहे म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. संविधान दिवस होता, 1 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं, नाव नाही सांगत. पलीकडे जालन्याला माझा कार्यक्रम होता. चांगले 5-6 हजार लोक जमलेली आणि मोठ्या ग्राउंडवरती कार्यक्रम. समोर 2 मोठ्या बिल्डिंग होत्या आणि मोठे अधिकारी होते. ते अधिकारी मागे बसले होते. कार्यक्रम संपला. मला म्हटलेत कांडेकर साहेब की साहेब सुंदर भाषण झालं, चांगलं म्हटलं, संविधान मस्त सांगितलं, आपल्याला पटलं, म्हटलं लोकांपर्यंत गेलं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की समोर आपला बंगला आहे, आमच्या घरी चालता का, जरा चहा घेतला असता. मी म्हटलं येतो ना साहेब, एवढा मोठा अधिकारी आहे, जायला पाहिजे. त्यांच्या घरी गेलो. 3 मजल्याचा बंगला. खाली बघितलं स्कॉर्पिओ, इनोवा, नॅनो, मर्सिडीज अशा मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या गाड्या लावलेल्या. वरच्या मजल्यावर गेलो, राहायची व्यवस्था त्याच्या वरची म्हटला, मुलांची व्यवस्था आहे. आणि मग बसलो. वरती बघितलं तर कुठं पंखा नाही, काय नाही, पण तरी सगळं गार लागतंय. मी म्हटलं साहेब गार लागतंय सगळं, पंखा दिसत नाही. नाही म्हटलं सेंट्रल एसी बसवलाय, सेंट्रल एसी. टॉयलेट बाथरूम सुद्धा गार आहे म्हटलं, एकदम गारे गार.
समोर म्हटले ही बुद्धाची मूर्ती दिसते ना? म्हटलं हो, मी थायलंडला गेलो होतो म्हटले, तिकडून मी आणली. म्हटलं क्या बात आहे साहेब, ती फ्रेम दिसते का? म्हटली फ्रेम. म्हटलं हो, मी दुबईला गेलो होतो, तिथून आणली. म्हटलं अरे वा क्या बात आहे. ज्या सोफ्यावर बसतात ना म्हटले सोफा, चायनामधून मागवलाय. म्हटलं क्या बात आहे. आणि मग साहेब म्हटले तर हे सगळं जे आहे ना म्हटलं, हे सगळं आपण आपल्या बळावर केलंय. म्हटलं आपल्या बळावर. मी चहा पियेपर्यंत शांत बसलो, चहा पिला, जाताना कब्बशी हातामध्ये दिली आणि जाताना त्यांना म्हटलं साहेब हे आपल्या बळावर नाही, माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे हो. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे हो. अहो जे आहे ना ते बाबासाहेबांमुळे आहे, जे मिळालंय ना ते बाबासाहेबांमुळे आहे. त्यामुळे नोकरीमध्ये फायदा घेतला, आरक्षणाचा फायदा घेतला, शिकून पुढे गेलात, एक नाही दोन दोन पिढ्या शिकल्यात ना. बाबासाहेब म्हटले होते की शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला, याचं कारण तेच आहे. तुम्ही शिकून पुढे गेलात ना, जो पाठीमागे राहिलाय त्याच्याकरता कोणी बघायचं? समाजाच्या प्रगतीचा रथ मी हा इथपर्यंत आणलाय, तुम्हाला पुढे नाही नेता आला ना चालेल, त्याला मागं ओढायचं पाप करू नका. बाबासाहेबांचे शब्द आहेत. आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती आहे? बाबासाहेबांचं राजगृह नावाचं घर आहे. चांगदेवराव वाघमोडेंचं पुस्तक वाचून बघा, मी पुराव्यासहित तुम्हाला सांगतोय. बाबासाहेबांच्या त्या घरामध्ये चर्चा चालू आहे काय की पक्षाचे तिकीट, शेड्यूल फेडरेशनचे तिकीट द्यायचे, तिकीट कोणाला द्यायचं, वाद चालू झाला, कार्यकर्त्यांमध्ये वादावादी चालू झाली आणि बाबासाहेबांनी परिस्थिती बघितली आणि बाबासाहेब म्हटले नाही मला मिटिंगच नाही करायची, निघून जा सगळ्यांनी. बाबासाहेबांनी सगळ्यांना आकलून दिलं. एक तासानंतर बाबासाहेबांचे सहकारी आहेत नानाचंद रट्टू बाबासाहेबांना भेटायला गेले. म्हणजे बाबासाहेब कोणीतरी एक म्हातारा माणूस आलाय, तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त करतोय. बाबासाहेब म्हटले मला कोणाला भेटायचं नाही, माझी इच्छा नाही. हे बघितलं ना, अरे पदाकरता भांडतायत, अरे आपल्याला कुठं जायचंय, आपला विचार काय, यांना समजावून सांगेल कोण? नानाचंद म्हटला ठीक आहे, पण त्या माणसाचा काय सांगू, त्याला सांग की मला आज नाही भेटायचं कोणाला. नानाचंद निघून गेले. 2 तासांनी पुन्हा आले. म्हटले बाबासाहेब माणूस नाही लांबून आलाय आणि तो म्हणतोय की तुम्हाला भेटायचंच आहे. बाबासाहेब म्हटले कोण आहे, या बाण बोलवून. नानाचंद गेले, त्या माणसाला घेऊन आले. तो माणूस आला, बाबासाहेब म्हटले बसा. तो खाली बसला बाबासाहेबांसमोर आणि बाबासाहेब विचारतायत काय काम होतं, कुठून आलाय? त्या माणसानं सांगितलं बाबासाहेब सांगली जिल्ह्यामधून आलोय. काय काम काढलं? काय नाही बाबासाहेब, असंच आलो बघा. सांगलीमधून कधी निघाला होता? बाबासाहेबांना सांगतोय बाबासाहेब 14-15 दिवस झाले बघा, 14-15 याळ झाले तेव्हा निघालो होतो. 15 दिवसापूर्वी? अहो मग कशा आलात? काय नाही बाबासाहेब, पायी आलो. खाल्लं काय? काय नाही बाबासाहेब, घरून बायकोनं भाकरी बांधून दिल्या होत्या, त्या भाकरी खाल्ल्या. 15 दिवसामध्ये भाकरी वाळल्या असतील की, कशा काय खाल्ल्यात भाकरी? नाही बाबासाहेब, एखाद्या गावाच्या बाहेरून निघालो की ओढ्याचं पाणी लागायचं, ते पाणी घेतलं की वाळलेल्या भाकरीवर थोडं पाणी मारायचो, ती भाकरी नरम पडली की खायचो आणि मग चालत चालत मुंबईपर्यंत आलो. मुंबईपर्यंत 15 दिवसाच्या भाकरी खाऊन आलो. काही काम होतं का माझ्याकडं? तो माणूस म्हणतो नाही बाबासाहेब, काम काहीच नव्हतं, फक्त इच्छा एकच होती की मरण्याच्या पूर्वी ज्या युगनायकानं आम्हाला जगायचा अर्थ समजावून सांगितला त्या माणसाला डोळे भरून एकदा बघायचं होतं. बाबासाहेब बस तेवढ्या करता आलो. तर बाबासाहेबांकडे बघितलं, बाबासाहेबांच्या पायावर हात जोडला आणि आल्या पावली निघून गेला. बाबासाहेबांच्या डोळ्यामधून अश्रू ओघळायला लागले आणि बाबासाहेब नानाचंद रटूला सांगतायत नानाचंद आपण जी चळवळ चालवतो ना ही बाकीच्यांकरता नाही, आपण जे काम करतो ना ते यांच्या करताय. गाव कुसाच्या बाहेर असणारा समाज हा गावात आला पाहिजे, हे त्याच्या करताय. समाजाला समजावून सांगावं लागेल, द्यावं लागेल. हा विचार बाबासाहेबांनी मांडलाय. आज समजला का? नाही समजला, जाऊ द्या. नाही काही दुसरं कळालं ना, मुंबईला जा फिरायला, मुंबईत जा. बाबासाहेबांचं घर बघा, राजगृह नावाचं घर बाबासाहेबांनी मुंबईत बांधलंय. बाबासाहेबांनी बांधलेलं घर हे बाबासाहेबांनी त्यांना राहायला नाही बांधलं, बाबासाहेबांनी पुस्तकांकरता घर बांधलंय. जगातला एकमेव महापुरुष आहे की ज्या महापुरुषानं पुस्तकाकरता घर बांधलंय, पुस्तकाकरता. आणि त्या घराची रचना अशी आहे की त्या घराचा हॉल इतका सुंदर आहे, इतका भव्य दिव्य आहे. हॉलमध्ये छान टेबल लावलेत, छान चित्र लावलेत, हॉलमध्ये सोफे मस्त आहेत, कलर छान आहे, झुंबर लावलेली आहेत. आणि पलीकडच्या बाजूला बाबासाहेबांची खोली आहे. बाबासाहेबांची खोली एकदम छोटीशी आहे. एका पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं, म्हणजे बाबासाहेब हॉल बघितला, एवढा सुंदर हॉल आहे, एवढं छान सगळं हॉलमध्ये केलं आणि तुमची खोली छोटीशी आहे, असं का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत की अरे मी हॉल सुंदर बनवला याचं कारण असं आहे की माझा बाहेर गावून येणारा माणूस, गावकुसाच्या बाहेरचा माणूस मला भेटायला इथे येणार, इथं आल्यावर हॉलमध्ये बसणार आणि हॉलमध्ये बसल्यानंतर तो हे सगळं ऐश्वर्य बघणार आणि तो विचार करणार की बाबासाहेब शिकले म्हणून बाबासाहेबांना हे करता आलं. तो घरी जाणार आणि आपल्या पोराला सांगणार बाबासाहेब शिकले ना, तसं तू शिकलं पाहिजे. तो आपल्या पोराला
पोराला शिकवणार म्हणून मी हॉल सुंदर बांधला. आणि मग तो पत्रकार विचारतो, बाबासाहेब तुमची पण खोली सुंदर करता आली असती की, ती छोटी का केली? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, मी जर माझी खोली मोठी केली, मी जर सुखा समाधानात आनंदामध्ये जगायला लागलो तर गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या माझ्या समाज बांधवाचा मला विसर पडेल. त्याचा विसर पडू नये म्हणून माझी खोली मी लहान ठेवली आहे. केवढं मोठं तत्वज्ञान आहे, केवढं तत्वज्ञान है. मानती हूँ मेरे भाई, मैं तेरी बात को मानती हूँ. अपने चोच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम. धन्यवाद.